वैराग पोलिसांची मोठी कारवाई. 21 लाखांची फसवणूक करणारा टोळी मुकदम मुंबईतून जेरबंद. पोलिसांची धडाकेबाज कामगिरी. ऊसतोड कामगार पुरवण्याच्या बहाण्याने तब्बल 21,60,000 रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात वैराग पोलिसांना मोठे यश आले आहे. जयेंद्र जयचंद राठोड असे या संशयित आरोपीचे नाव असून वैराग पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला मुंबईतील सायन हॉस्पिटल परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. वैरागीतील खडकपुरा गल्लीत राहणारे विजय पवार वय 38 वर्ष यांना 18 कोयती म्हणजे 36 ऊसतोड कामगार पुरवतो असे आमिष आरोपी जयेंद्र राठोड यांनी दाखवले होते. या कामासाठी त्याने पवार यांच्याकडून 21,60,000 रुपये घेतले. मात्र पैसे घेऊनही कामगार न पुरवता विश्वासघात केल्याने पवार यांनी 14 मार्च 2026 रोजी वैराग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी जयेंद्र राठोड हा फरार होता. वैराग पोलिसांनी त्याच्या मूळ गावी अमानपूर तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे शोध घेतला, पण तो तिथे सापडला नाही. तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी भिवंडी जिल्हा ठाणे परिसरात लपून बसला आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण सुरू केले. आरोपीच्या मोबाईल लोकेशनचा पाठलाग करत पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश कंगले आणि पोलीस कॉन्स्टेबल श्रीमंत शिंगाडे यांचे पथक मुंबईला रवाना झाले. अखेर सायन हॉस्पिटल परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आज आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला अधिक तपासासाठी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का याचा अधिक तपास आता वैराग पोलीस करत आहेत. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे वैराग परिसरातील पोलिसांचे कौतुक होत असून ऊसतोड वाहतूकदार आणि मालकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे. वैराग पोलीस ठाणे येथे 14 मार्च 2026 फिर्यादी तक्रार दिली होती की त्यांची 21,60,000 रुपयांची फसवणूक झालेली. 14 मार्च रोजी वैराग पोलिसांनी गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठांच्या आदेशाने तो आमच्याकडे तपासात दिला होता. 14 मार्च पासून आम्ही या गुन्ह्याचा तपास करत आलो. 30 मार्चला आम्ही या गुन्ह्याच्या तपासाकरता यातील पाहिजे आरोपी यांच्या मूळ गावी यवतमाळची जाऊन होतो. आरोपी आणि त्याची ओळख लपवून पसार आलो. आम्हाला गुप्त बातमीच्या अनुषंगाने माहिती अशी मिळाली होती की समोरचा आरोपी भिवंडी जिल्हा ठाणे येथे राहतात. त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठांच्या परवानगीने ठाणे शहरातील तपासाकरिता गेलो होतो. तिथून आरोपी सायन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सायन हॉस्पिटल येथे गेल्याची माहिती मिळाल्याने आम्ही तिथे जाऊन 9 आरोपी पकडून आणले आहेत. आज रोजी आरोपीला माननीय कोर्टात हजर केले होते. कोर्टाने आरोपी 2 दिवसाची पोलीस कोठडी दिली. याआधी आरोपीवर काय गुन्हा दाखल आहेत कशा स्वरूपाचे? आरोपी सराईत आरोपी आहे. याआधी आरोपीवर 2 गुन्हे 420 दाखल आहेत. तिसरा गुन्हा तुमची कामगिरी आम्ही पोलीस व्यवस्थेच्या मार्गदर्शनाखाली